बुद्धीची देवता गणपती, विद्येची देवता सरस्वती आणि ज्या कलेचं सादरीकरण करत आहात सगळी मुलं, त्या नटराजांना वंदन करून मी माझे 2 शब्द सांगते. मला माहिती आहे वेळ भरपूर झालाय, तुम्हाला मुलांचं कौतुक पाहायचं आहे. लहान मुलं अगदी लहान आहेत, वेळही भरपूर झालेला आहे. आज थोडस पालकांसाठी बोलणार. मुलं तर खरं जन्मतःच खूप हुशार असतात, आपोआप घडतात ती. शिक्षकांना पण शिकवण्यापेक्षा शिकायला जास्त मिळतं मुलांकडून. मुलांमध्येच इतकं भरभरून प्रेम असतं आणि इतकी एनर्जी असते की तेच आपल्याला शिकवत असतात. फक्त तशी दृष्टी आपली हवी, आईची पण म्हणजे पालकांची आणि शिक्षकांची पण. एक छोटासा मी उपक्रम तुम्हाला सांगणार आहे. मुलांची खरंच निरीक्षण शक्ती खूप वाढवा. नक्की आता ही मुलं खूपच हुशार आहेत. आपल्या वेळेसपेक्षा तुम्हाला आपलं लहानपण आठवत असेल, आपण कशा परिस्थितीत राहिलो, आपण काय करत होतो, कसं शाळेत दामटून दुमटून जावं लागत होतं, कशा परिस्थितीत किती विषय होते ना, तर मुलांना किती विषय झाले. सगळं अगदी खूप टोकाची भूमिका झाली आहे. मुलांना बर्डन जास्त आहे, विषय जास्त आहे, शाळेची वेळ जास्त आहे, ऍक्टिव्हिटी पण जास्त आहे. तरीही मुलांना अभ्यास शिकवला नाही तरीही शाळेच्या भरोशावर पास होणार, पुढच्या वर्गात जाणार, 10वीचं सर्टिफिकेट मिळणार. हा शासनाचा नियम आहे. त्याला येऊ ना येऊ पुढच्या वर्गात जाणार, वयानुसार